पहिल्या शिक्षिका सावित्रीमाई यांच्या जयंतीनिमित्त विचारप्रबोधन। सावित्रीमाई फुले यांच्यामुळे आज आपण त्यांच्या लेखी स्टेजवरून बोलत आहे, नोकरीच्या उच्च पदावर आहेत, ज्या व्यवस्थेने समाजामध्ये उतरण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र तयार केली। मी वरचा तू खालचा, त्या व्यवस्थेला आपल्या कपाळावर आडव करून समानतेचा संदेश देऊन सर्व लेकरांना शिक्षणासाठी दारे उघडे करून खरं खोटं समजण्याची अक्कल घडवली। तसेच गुलामीच जीवन, स्वाभिमान शून्य, जनावरांच जीवन जगणारे आपले लोक यांना तर्कशील शिक्षण देऊन स्वाभिमानी माणूस बनवलं। हे शिक्षण देत असताना तिला या व्यवस्थेच्या मुठभर लोकांनी खूप त्रास दिला। हे त्या माईला सहन करावा लागला। आपण पुस्तकात हे सर्व वाचले आहे। ती 2 लुगडे सोबत घेऊन जायची, एक अंगावर असायचं आणि दुसरं ती सोबत न्यायची, कारण तिच्यावर शेण, चिखल, बोटे फेकल्या जायचे, त्यामुळे अंगावरच लुगडं खराब व्हायचं। यामुळे ती माऊली खराब झालेले लुगडं बदलून सोबत नेलेले लुगडं नेसून शिकवायची। या घटनेचा विचार केला तर ती माऊली एक उद्देश घेऊन विखुरलेल्या जाती समूहातील बहुजन समाज शिकला तर राष्ट्रपिता क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक धर्माला समजून समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायावर आधारित समाज व राष्ट्र निर्माण करेल। हा समाज शासनकर्ती जमात बनेल। आज रोजी आम्ही हे शिक्षण घेऊन आपलपोटी झालो, स्वतःचा स्वार्थ पाहू लागलो। सत्यपाल महाराज यांच्या भाषेत सांगायचं झालं तर बाल्या बाल्याची माय, बाल्याची बाली 10 बाय 10 खोली। आपण सर्व या माऊलीची जयंती साजरी करतो आहे। ही जयंती साजरी करण्यामागे काय हेतू असावा, तर ही विचारांची जयंती आपण साजरी करत असताना या जयंतीनिमित्ताचं राहिलेलं अधुरं कार्य आपण समाजात जाऊन जनजागृती केली पाहिजे। ते पूर्ण करण्यासाठी आपण सामाजिक इमानदारीने काम केलं पाहिजे। कारण आज सुद्धा गैरबराबरी, गुलामी, भेदभावाची व्यवस्था मुठभर लोक राबवत आहे। स्वरूप वेगळे असले तरी सत्याला सत्य, असत्याला असत्य म्हणण्याची अक्कल आमच्याकडे आहे। तर महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाईची सत्य शोधण्याचा काम अधुरा आहे। या जयंतीनिमित्त आपण सर्व निर्धार करूया व आपल्या महापुरुषांना अभिप्रेत समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्यायावर आधारित समाज व राष्ट्र निर्माण करूया। हेच खरं अभिवादन। महाभारत न्यूज कारंजा, मुख्य संपादक रिजवान।